वेशीच्या भाराराटीच्या भारापाताच्या आणि गणपती गजानना महाराजा शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा। नामदार नितेश राणे यांनी मोठ्या उत्साहाने कोकण किनारपट्टीवर M2M ही रोरो जलसेवा 1 मार्चपासून सुरू केली। नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही जलसेवा उत्तम प्रकारे चालावी यासाठी मालवणीतून दणदणीत गाऱ्हाण सुद्धा घालण्यात आलं। मोठे दादा नारायणरावजी दादासाहेब त्यांची आज तब्येत बरी नाही, त्यांची सुद्धा तब्येत ठणठणीत करा रे महाराजा। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी प्रसादिक भजन मंडळात या प्रवासादरम्यान भजन करूची संधी दिलेली आमच्या नितेश साहेबांनी त्या भजन सुद्धा दणक्यात होऊ दे रे महाराजा आणि आमचा सगळ्यांचा प्रवास सुखकर आणि आनंदी होऊ दे रे महाराजा। ही जलसेवा 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग बंदर अशी एकदाची सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशीच या जलसेवेला अपशकुन घडला। ही बोट विजयदुर्ग बंदरात उभी असताना एका छोट्याशा पाडावाने म्हणे धडक दिली म्हणून बोटीला 4 मोठी भोकं पडली। अशी भोकं पडल्यानं या बोटीचा प्रवास आता थांबला आहे। एका छोट्याशा पाडावाचा धक्का लागल्यानं बोटीला अशी 4 भोकं पडतात काय अशी चर्चा आता सर्वत्र गावोगावी रंगली आहे। अशी 4 भोकं पडल्यानं बोट सेवा बंद पडली। आता बोट दुरुस्त कधी होणार आणि ही सेवा पुन्हा कधी चालू होणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही। अशी कशी ही भगवानदास बोट सेवा अशा खमंग गजाली आता सर्वत्र रंगल्या आहेत। मुळात ही बोट सुमारे 23 वर्षाची जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे। ही बोट 2003 साली तयार करण्यात आली होती, म्हणजेच ती 23 वर्षाची जुनी आहे अशी चर्चा आता गावगाव जनतेत रंगली आहे। या बोट सेवेचा सर्वसामान्य जनतेला कितपत फायदा होईल ही मुळातच शंका सर्वांच्या मनात उभी ठाकली। कारण या M2M रोरो बोटीचं भाडं भलतंच दांडगं आहे। मुंबई ते विजयदुर्ग इकॉनॉमीचं तिकीट रुपये 2,500 इतकं असून प्रीमियम इकॉनॉमी तिकीट प्रति व्यक्ती 4,000 इतकं आहे। या बोटीतून 2 व्हीलर आणि 4 व्हीलर नेता येतात। 2 व्हीलरसाठी भाडं आहे 1,000, सायकलसाठी आहे 600 तर 4 व्हीलरसाठी आहे 6,000 इतकं भाडं। त्यामुळे ही महागडी बोट सेवा सर्वसामान्यांच्या जनतेला कितपत उपयोगी पडेल याची सर्वांना शंका होती। कोकणी माणूस हा मनाने सच्चा आणि व्यवहाराला पक्का असतो। कारने प्रवास केला आणि 10 किलोमीटरचा ॲव्हरेज मिळाला तरी इंधन सुमारे 4,000चं लागतं। टोल 250 रुपये पकडला तरी 4,500 रुपये होतात। कारमधून चालकासह तब्बल 5 जण प्रवासी प्रवास करू शकतात। याखेरीज मुंबईतील घर ते भाऊचा धक्का आणि पुढे विजयदुर्ग ते गावातले घर हा प्रवास खर्च अलाहिदा आहे। म्हणूनच हा तरंगता महाल म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला होय अशी चर्चा आता कोकणी माणसात सुरू झाली आहे। यापेक्षा वसई ते सावंतवाडी पॅसेंजर गाडी सोडली तर सावंतवाडीपर्यंत कोकणातील सर्व प्रवासी केवळ 225 रुपयात सावंतवाडीपर्यंत सकाळपर्यंत पोहोचतील आणि सुखरूप आपल्या घरी जातील अशी देखील गजाल आता जनतेत चर्चली जात आहे। एकूणच काय तर हा तरंगता महाल म्हणजे भगवानदास होय असंच आता कोकणी माणूस म्हणू लागला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।